काँग्रेसचा कुठेतरी हा खोटारडेपणा आहे, एवढे वर्ष सत्तेत राहिली मात्र त्यांनी कधीही जातीय जनगणना केली नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। आता हा निर्णय घेण्याकरता राहुल गांधींनीच भाग पाडलाय आणि माझा भाजपलाचंही मी अभिनंदन या निमित्तानं करतो। अभिनंदन यासाठी की राहुल गांधींच्या जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात सर्वांनी अत्यंत परखड आणि टोकाची भूमिका घेतली। थेट सरसंघचालकांनी देखील जातीनिहाय जनगणना नको सांगितलं। त्यानंतर योगीजी जे आहेत त्यांनी पण जातीनिहाय जनगणना नको सांगितलं। पार्लमेंटमध्ये जे आहे ते अनेक खासदार या भूमिकेच्या विरोधात बोलताना आढळून आले आणि बटेंगे तो कटेंगे हेही सांगितलं आणि जो जात की बात करेंगा उसको मैं लात दूंगा हेही ऐकलं। आता या सर्व मंडळींनी जातीनिहाय जनगणना ही अत्यंत उत्कृष्ट आहे आणि ती झाली पाहिजे हे सांगतात आहे। त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचं अभिनंदनच या निमित्ताने मी करू इच्छितो आणि सोबतच आता घेतलेला निर्णय शेवटापर्यंत नेण्याच्या अनुषंगानं त्यांनी भाष्य केलेलं अधिक चांगलं राहील।